सकाळ सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये आणि आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला आज देवपूजेसाठी अगदी तुळशीला चिटकून वरतीच फुलांची एक फांदी आली, तिथलीच फुलं घेणार आहे। खाली जायची काही गरज पडणार नाही। आज तुळशी वृंदावनाला फुलं चिकटूनच आलेली आहेत। झाडं उंच झाल्यामुळे वरूनच फुलं घ्यायला येतात, खाली उतरायची पण गरज नाही। तर तुळशीला पाणी घालून तिथलीच फुलं आता देवपूजेसाठी घेणार आहे। सगळीकडेच बहरलेली आहेत फुलं छान अशी पावसामुळे। तर हे तुळशी वृंदावन आहे आमचं। मस्त अशी फुलं आणून सगळी देवपूजा झालेली बघा माझी। तर हे स्वामी समर्थांची मूर्ती आहे माझी। हे गणपती बाप्पा आमच्या मुलांनी घरची घरीच बनवलेली आहेत। मस्त अशी सकाळ सकाळची पूजा झालेली माझी। पूजा एकदा सकाळ सकाळ आवरून घेतली की सगळं वातावरण पण फ्रेश होतं आणि पुढच्या कामाला लागायला एकदम प्रसन्न वाटतं। आज पटकन सकाळ सकाळ पूजा आवरली, कारण आज कांदा भरायचा आहे। कांद्याची वखार जी आहे का, कांदा साठवून ठेवलेली ती फोडायची आज। बघा कांद्याची वखार आज आम्ही फोडलेली। जवळजवळ 4-5 महिने झाला यामध्ये कांदा स्टोरेज करून ठेवला होता। बाजारभाव वाढण्यासाठी ठेवतात असं कांदा, पण काय यावेळेस बाजार अजिबात सुद्धा कांद्याचे वाढलेले आहे। ठेवून उलट असा कांदा खराब व्हायला लागलाय बघा, एखादा म्हणजे बराच खराब निघतोय। ठेवणार तरी किती दिवस, खराब व्हायला लागल्यानंतर भरून मार्केटला न्यावाच लागतो कांदा। तर असा वेगवेगळा बघा 3 बकेट घ्यायच्या, एकात मोठा, एकात मध्यम आणि एकात सगळ्यात लहान, असं 3 वर्गवारी करून कांदा भरायला लागतो। एवढं व्यवस्थित काम करून कांद्याची साठवणूक करून सुद्धा शेतकऱ्याला योग्य तो बाजारभाव अजिबात सुद्धा मिळत नाही। अशा पिशव्या भरायच्या, त्याच्या उभ्या करायच्या वेगवेगळ्या, मोठ्याच्या एका साईडला, मध्यमच्या एका साईडला। अधूनमधून पाऊस पण येतोय, पाऊस आला की वरून कागद टाकायला लागतोय। असा थोडासा बारीक पाऊस येतोय, मोठा पाऊस पण नाही येत। आल्यानंतर तेवढ्या पुरता कांदा झाकावा लागतो, त्यामुळं भरायच्या कामात पण मध्येच थांबावं लागतंय। असे एकदम ढगाळ वातावरण झालेले, पाऊस पण येत नाही, ऊन पण पडत नाही। त्यामुळे आता आम्ही भरायचा बंद केला आहे आणि जेवढ्या भरून झालेल्या आहेत पिशव्या कांद्याच्या त्या अशा झाकून ठेवलेल्या आहेत। तर चला आता मी आमच्या गावामधल्या एका महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आले। खूप जुनं मंदिर आहे हे बघा, शिवकालीन मंदिर आहे असं सांगितलं जातं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे मंदिर आहे। खलोबाचं मंदिर म्हणतात। तर बघा किती खाली पायऱ्या आहेत अशा एकदम आतमध्ये, तिथं उतरून वरून खाली जायला लागतं दर्शनासाठी। इथं शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण चाललेलं आहे, त्यासाठीच मी गेले होते। पूर्ण दगडी बांधकाम आणि एकदम पुरातन काळातलं बघा, एका दगडात बांधल्यासारखं आहे। आणि ही शिवलिंग, नमस्कार केला शिवशंकर भगवानांना। पूर्ण दगडात काम आहे बघा आणि पूर्ण अंधार आहे मंदिरामध्ये, कारण मंदिर एकदम खाली असल्यामुळं त्यात आतमध्ये अंधारच पडतोय। बघा वरती दरवाजा आहे, वरून आम्ही पायऱ्या उतरून खालीपर्यंत आलेलो आहे। जुनी मंदिरं अशी आजकाल बघायला पण भेटत नाहीत। आमच्या गावामध्ये बरीच मंदिरं आहेत अशी। बुद्ध रूपे श्री शंकरधर दैत्य श्रियात प्रवेशिला, वेद बाह्य अपवित्र प्रकट केले चवर शस्त्र, पतिवर्ता धर्म मोडून समग्र व्याभिचार कर्म करविले, तेने दैत्यास झाले अकल्याण, तव इकडे शिवशक्ष साधून धनुष्य योजले विष्णू बाण, पाशपातास्त्र स्थापुनी उगवले सहस्र मार्तंड, जैसे हे चालले प्रचंड, की उभारले कालदंड, संवरवा विश्वाते, की प्रळयग्रीची शिखा सबळ, की कृता। मस्त असं सगळ्या महिलांनी इथं पारायण वाचलं आणि आम्ही आता दर्शनासाठी आरतीसाठी परत खाली चाललोय। बघा किती पायऱ्या आहेत, इथून उतरून खाली जायचंय मंदिरात। खूप जुनं मंदिर आहे हे। त्यानंतर मस्त अशी आरती झाली। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।